सो स्टुडंट, आता आपण बघणार आहोत युनिफॉर्म मोशन अँड नॉन युनिफॉर्म मोशन. तर आता युनिफॉर्म या वर्डचा मीनिंग काय होतो? युनिफॉर्म म्हणजे एक समान. एक समान म्हणजे एक सारख्या गतीने, त्याला आपण म्हणतो युनिफॉर्म मोशन. म्हणजे ज्याची गती समान असते, एक सारखा स्पीड असते, त्याला म्हणतो आपण युनिफॉर्म मोशन. आता युनिफॉर्म मोशन याचा ग्राफ कसा काढता येईल? आपल्याला एखाद्या वस्तूची मोशन ही युनिफॉर्म आहे का नॉन युनिफॉर्म आहे ही कशी दाखवता येईल किंवा ओळखता येईल, तर याला डिटेलमध्ये बघू. आता बघा स्टुडंट्स, इथे आपण त्यासाठी एक एक्झाम्पल घेऊ. आता इथे एक मुलगा घेतला आपण राम, आणि दुसरं एक मुलगी घेऊ आपण सीता. आता बघा, आपण एक्झाम्पल साठी दोन नाव घेतलेले आहेत. याच्यामध्ये आपण काय करू, रामने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आणि सीताने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आपण इथे लिहून घेऊ. आता बघा, आणि यांना जो ट्रॅव्हल करण्यासाठी लागणारा टाइम आहे तर तो सुद्धा आपण इथे लिहून घेऊ. इकडून आपण काय करू, टाइम लिहू. ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर अशा प्रकारे आपला बॉक्स रेडी होतो. आता याच्यामध्ये टाइम लिहून घेऊ आपण. 5 वाजता, त्यानंतर 5:30 वाजता, 6 वाजता, 6:30 वाजता, 7 वाजता, असा टाइम लिमिट लिहून घेऊ आपण. 7:30 वाजता म्हणजे हे ट्रॅव्हलिंग चालू करतात 5 वाजेपासून तर 7:30 वाजेपर्यंत. तर यांचा जो ट्रॅव्हलिंग आहे, ह्या ट्रॅव्हलिंग टाइमच्या दरम्यान ते किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतात आणि कसं करतात ते आपण इथे लिहून घेऊ आणि त्यांचा ग्राफ काढू. मग मी तुम्हाला दाखवतो कोणाची मोशन युनिफॉर्म आहे आणि कोणाची नॉन युनिफॉर्म. तर बघा, आता इथे राम 5 वाजता जो स्पीड ट्रॅव्हल करतो डिस्टन्स, तर ते आहे 0 किलोमीटर. आणि सीता पण 0 किलोमीटर, कारण इथून ते सुरुवात करणार आहेत. तर आता हा 0 किलोमीटर जे आहे सुरुवातीचा आहे, यांचा डिस्टन्स जे 0, इथून ते सुरुवात करणार. 5:30 वाजता, अर्ध्या तासानंतर राम ट्रॅव्हल करतो 10 किलोमीटरचं डिस्टन्स आणि सीता ट्रॅव्हल करते 10 किलोमीटरचं डिस्टन्स. सुरुवातीच्या याच्यात दोघेही 10-10 किलोमीटर चालतात अर्ध्या तासात. त्यानंतर राम ट्रॅव्हल करतो 20 किलोमीटरचं डिस्टन्स आणि सीता सुद्धा ट्रॅव्हल करते 20 किलोमीटरचं डिस्टन्स. नंतर राम ट्रॅव्हल करतो 30 किलोमीटरचं डिस्टन्स आणि सीता ट्रॅव्हल करते 35 किलोमीटरचं डिस्टन्स. त्यानंतर राम जातो 40 किलोमीटर आणि सीता चालते 45 किलोमीटर म्हणजे 45. तर आता इथे बघा, बरोबर आता 7 वाजलेत आणि आता 7:30 वाजता याचं डिस्टन्स होते टोटल 50 किलोमीटर्स आणि सीताचं डिस्टन्स राहते 48 किलोमीटर्स. तर अशा प्रकारे यांची ट्रॅव्हलिंग होते. आता आपल्याला काय करायचं, यांचा ग्राफ काढायचा आहे आणि आपण बघू याच्यामध्ये कोणाचा स्पीड किंवा व्हेलॉसिटी जे युनिफॉर्म आहे आणि कोणाची नॉन युनिफॉर्म आहे. तर आता इथे आपल्याला डिस्टन्स दिलेला आहे आणि टाइम दिलेला आहे. तर याला आपण डिस्टन्स टाइम ग्राफ असं सुद्धा म्हणू शकतो. आणि डिस्टन्स टाइम ग्राफ थ्रू आपण युनिफॉर्म मोशन आहे का नॉन युनिफॉर्म मोशन आहे हे बघू शकतो. तर आता इथे तुम्ही बघू शकता, हे आपल्याला दिलेले दोन ग्राफ आहेत. आपण या दोघांचे दोन ग्राफ इथे प्लॉट करून घेतले. म्हणजे काय केलं, हे एक्स ऍक्सिस आणि ही वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस वर आपण टाइम प्लॉट केला, वाय ऍक्सिस वर आपण डिस्टन्स प्लॉट केलं. सिमिलरली सीतासाठी आपण वेगळा ग्राफ बनवलाय आणि रामसाठी वेगळा ग्राफ बनवलाय. आता हे दिलेलं डिस्टन्स आणि हा टाइम हे दोन्ही आपण याच्यावर प्लॉट करणार. तर बघा, आता इथं सुरुवात करू आपण. तर इथे रामचा जो डिस्टन्स दिलेला आहे सुरुवातीचा 0 आहे 5 वाजता. सो 5 वाजता 0 म्हणजे या पॉइंट पासून ते स्टार्ट करतील 0 पासून. त्यानंतर 10 किलोमीटर 5:30 वाजता, म्हणजे 10 किलोमीटर म्हणजे हे बघा, हा पॉइंट 10चा आणि हा 5:30चा, हे दोन काय करायचे, मॅच करायचे असे, आणि हा पॉइंट आपल्याला मिळतो. सो हा झाला आपला तो पॉइंट. त्यानंतर बघा 20 किलोमीटर 6 वाजता. सो 20 किलोमीटर 6 वाजता म्हणजे 20चा पॉइंट घ्या असा, हॉरिझॉन्टली लाईन ड्रॉ करायची एक डॉटेड, आणि 6 वर एक लाईन ड्रॉ करायची, आणि हा जो पॉइंट मिळतो तर हा झाला आपला 6 वाजताचा पॉइंट. त्यानंतर 30 किलोमीटर 6:30. सो 30 किलोमीटरवर पण सिमिलरली हॉरिझॉन्टल लाईन घ्या, एक 6:30ची व्हर्टिकल लाईन घ्या, आणि हे दोन पॉइंट कुठे मॅच होतात ते बघा. त्यानंतर 40 किलोमीटर 40 वर घेणार आपण ही लाईन हॉरिझॉन्टल, आणि 7 वर घेणार आपण ही, म्हणजे 7 वाजता तो 40 किलोमीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केला. त्यानंतर 50 लास्ट आणि 7:30 वाजता. तर 50चा हा एक हॉरिझॉन्टल लाईन घेणार आपण आणि एक 7:30ची एक व्हर्टिकल लाईन डॉटेड, म्हणजे इथे आपल्याला कळून जाईल की हा तो पॉइंट होता जिथे ते शेवटचा पॉइंट होता.
आता जर आपण याच्यातून एक लाईन ड्रॉ केली, आता बघा तुम्ही जर ग्राफवर ही लाईन ड्रॉ करता तर हे पॉइंट जर जोडत 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 गेले तर तुम्हाला काय होते, एक स्ट्रेट लाईन अशी मिळते. या स्ट्रेट लाईन वरून तुमच्या लक्षात येते की हे जे दिलेलं व्हेलॉसिटी किंवा हे जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय रामने त्या दिलेल्या वेळात, तर हे याचं काय आहे, युनिफॉर्म आहे. म्हणजे याची मोशन जी आहे युनिफॉर्म आहे, कारण एक समान आहे. प्रत्येकात जो डिस्टन्स आहे 10-10चाच आहे. 0 to 10 10 किलोमीटर, 10 to 20 10 किलोमीटर. म्हणजे तुम्ही डिस्टन्स पाहून सुद्धा सांगू शकता आणि टाइम पाहून. म्हणजे प्रत्येक बघा अर्ध्या तासाला तो 10 किलोमीटर जाते, दर अर्ध्या तासाला 10-10 किलोमीटर 10-10 किलोमीटर तो ट्रॅव्हल करतो. म्हणजे इक्वल टाइम आणि इक्वल डिस्टन्स. तर आपण याला काय म्हणू शकतो, युनिफॉर्म मोशन. याची डेफिनेशनच अशी आहे, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एन ऑब्जेक्ट इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम इट इज कॉल्ड ॲज अ युनिफॉर्म मोशन. म्हणजे इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम, याला आपण युनिफॉर्म म्हणतो. सारखे अंतर सारख्या वेळेत. आता नॉन युनिफॉर्म, सीताचा ग्राफ बघा. आता इथे बघितल्या बघितल्या तुमच्या लक्षात येते, इथे डिस्टन्स सेम दिसतंय का, नाही. कुठे 10 आहे, कुठे 20, कुठे 35, 45. याच्यावर याचा ग्राफ कसा बनेल बघा. आता 0 किलोमीटर इथून सुरुवात करू आपण. पहिला पॉइंट हा. सेकंड पॉइंट 10 किलोमीटर. 10 किलोमीटर 5:30 वाजता, सेम लाईक राम. त्यानंतर बघा 20 किलोमीटर्स. 20 किलोमीटरची डॉटेड लाईन घ्या आणि 6 वाजताची एक लाईन, इथे हा पॉइंट मिळतो. त्यानंतर 35 किलोमीटर, म्हणजे हा मधात 30 आणि 40च्या मधातला पॉइंट, आणि आहे ना 6:30 वाजता या ठिकाणी. त्यानंतर 45 किलोमीटर 7 वाजता, म्हणजे 7 वाजता हा इथे पॉइंट येतो. त्याच्यानंतर 48 किलोमीटर 7:30 वाजता. 48 म्हणजे याच्याच मधात पुन्हा. आता याचा ग्राफ बघा कसा आहे, तो पॉइंट मॅच केला बघा. स्ट्रेट लाईन आलेली आहे काय, तुम्ही हा ग्राफ आणि हा ग्राफ बघू शकता. आता याच्यामध्ये हा आपण फक्त, आता मी रफ प्लॉट केलाय म्हणून तुम्हाला तसं दिसत आहे, पण तुमच्या ग्राफवर तुम्हाला ही एक एक्झॅक्ट स्ट्रेट लाईन दिसेल. आणि नॉन युनिफॉर्म साठी ही लाईन तुम्हाला थोडी कर्व दिसेल. म्हणून याला आपण म्हणतो इट इज अ नॉन युनिफॉर्म मोशन आणि ही युनिफॉर्म मोशन. आता तुम्ही बघितल्या बघितल्या तुमच्या लक्षात येऊन जाईल, इथे इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम आहे, इथे अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम आहे. टाइम इक्वल आहे पण डिस्टन्स अनइक्वल आहे, तेव्हा आपण म्हणतो नॉन युनिफॉर्म आणि हा युनिफॉर्म. आता हे तुमच्या लक्षात आलं कसं असते युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म. असेच ग्राफ तुम्ही प्लॉट करू शकता. तुमच्या बुकमध्ये एक्झाम्पलही दिलेले आहेत सॉल्व्ह करण्यासाठी, तुम्ही करून बघा ट्रायलसाठी. ठीक आहे. तर आता बघू आपला नेक्स्ट टॉपिक.